तर मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील तर 4 दिवस पुरामुळे लोकवस्तीत पाणी शिरत असल्याने नागरिकांचं मोठं नुकसानही झालंय। आता पाणी ओसरू लागलेले आहे। लोकांच्या घरातील सगळा संसार मात्र त्यामुळे मोडून पडलाय। गेल्या 4 दिवसापासून सोलापूरमध्ये हाहाकार माजला होता आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती। माढा तालुक्यातील जे उंदर गाव आहे, दारफळ असेल, पाणी असेल, यामध्ये प्रचंड पुराचं पाणी होतं। हे संपूर्ण जे मी आता गावामध्ये उभा आहे ते गाव पूर्ण पाण्यामध्ये होतं। आपण पाहू शकता की हे पूर्णच्या पूर्ण गाव खाली झालं होतं। अजूनही कोण गावं सगळी घरं बंद आहेत। आता कुठंतरी एक कुटुंब यायला लागलेलं आहे। आपण ते पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपण दाखवणार आहोत। ज्या गावामध्ये पाणी होतं, प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला घरामधलं पाहायला मिळतंय। कपड्यानिशी लोक या घरातून बाहेर पडली होती आणि फार प्रचंड नुकसान। घर उघडल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधले अश्रू हे आपण पाहू शकता की किती भयाव अवस्था होती। जे पूरग्रस्त आहेत त्यांनी पूर्ण घर त्यांचं पाण्यात गेलेलं आहे। घर उघडल्यानंतर जी अवस्था पाहताय त्यांच्या घरातली, सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे। संसार मोडखळीत पडलेला आहे। घरातलं अन्नधान्य, कपडे लत्ते हे सगळे खराब झालेले आहेत। डोळ्यातले अश्रू त्यांचे थांबत नाहीत। काय सांगाल? कसं राहावं लेकर बाळा कधीतरी वाचून पडायला गेलो, घराचं समजा वाटून झालंय। हातावरनं पोट आमचं साहेब, जेवढं करेल तेवढं खातोय। काय आता काय या गरीबानं जेवढं होतं तेवढं केलं घरातलं, आता काय खायचं? आम्ही कायचं जगायचं देवा? पाहताय मन सुन्न करणारं हे जे दृश्य आहे ते जे पुरात वाहून गेलेलं आहे। ही आता कसं राहायचं, काय खायचं, हाच प्रश्न आता या गावातली लोकांना पडलेला आहे। कॅमेरामन निखिल करंदीकर सर, मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा, उंदरगाव। मला सांगायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावाला आलं नाही तर ही खंत आहे मला। दारपळ गेले, दारपळून यायला किती 15-20 मिनिट लागत होतं उंदरगावला यायला। पालकमंत्री नाव नाही त्यांचं, जयकुमार गोरे, 5 मिनिट संध्याकाळी 7 वाजता आले। ते 5 मिनिटं नुसतं थांबले तर नदीच्या कडेला रोडवर, आणि अर्धा तास बंगल्यात थांबले तर तिथे जाऊन 1 तास तिथं बंगल्यात थांबलेत। का बंगल्यामध्ये जाऊन गरिबाची चौकशी होती का? बंगल्यात जाऊन होती का? अहो तुम्ही बाहेर, तुम्ही कशाला पूरग्रस्तांची पाहणी करायला आलाय आणि बंगल्यात जाऊन बसतावय? मुख्यमंत्री साहेबांनी मला एकच विनंती आहे, पूरग्रस्ताचे जी शेती, आज 4था दिवस आहे माझा ऊस पाण्यात आहे, तर पुन्हा हे माझं रडकं डोळं आहे त्याचं नुसतं पुसू नका, तर चांगलं पुसा म्हणावं। कमीत कमी 1 लाखाच्या मोहर मदत द्या। किती ऊस होता? माझा 1.5 एकर ऊस आहे पाण्यात। त्याला सांभाळायला काय लागतंय मलाच माहिती आहे, मुख्यमंत्री साहेबाला माहिती नसतंय किती लागतंय। ती माहिती जरी असले तरी किती द्यायचं त्यांच्याच हातात आहे। सगळं उधारीवर केलेलं आहे सगळं। माझे 6 शेरड गेले ते पाण्यात वाहून। आमच्या घरात खूप पाणी शिरले, ऊसाचं नुकसान झाले, घरात सगळं आमचं खायचं प्यायचं अन्न पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। तरी आम्हाला काहीतरी मदत द्यावी सरकारने, अशी इच्छा आहे आमची। सगळं पूर्ण शेती, कोंबड्या, गुरं सगळी आमची पूर्ण पाण्यात आहेत। सगळं नवीन आणून पुन्हा नव्यानं प्रपंच या ठिकाणी करावं लागतंय। बरीच जनावरं वाहून गेली ती, बऱ्याच जणांच्या शेळ्या वाहून गेली त्या, कोंबड्या वाहून गेली त्या, सारा प्रपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झाला। अन्नधान्याची तर प्रचंड नासाडी झाली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री आले नाहीत किंवा पालकमंत्री आले ते 5 मिनिटात या ठिकाणी निघून गेले। त्यामुळे शासनाने या ठिकाणी किती जरी अनुदान दिलं किंवा काही जरी दिलं तरी ही आमच्या आयुष्यात म्हणजे कधीच भरून निघणारी नाही। माझा 2 एकर ऊस गेलाय पाण्याखाली सगळा पूर्ण, आणि आता जवळजवळ सगळे आम्ही 4 दिवस झालं माड्यात आहे। तर घरातलं पूर्णपणे आता काय असं नाही, असं हीच झालेलं आहे। घरात काहीच नाही, अन्नधान्य सगळं भिजलेलं आहे आमचं। मदतीला कोण आलं नाही?
इथं तर कोणी नाही आलेलं आम्ही स्वतःहून माड्याला गेलेलो.